अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोदेगाव हे गाव केवळ एक व्यापार केंद्र नसून ते या परिसरातील सामाजिक आणि आर्थिक नाडी मानले जाते। या ठिकाणी भरणारा आठवडे बाजार हा तब्बल 36 खेड्यांचा प्रमुख बाजार म्हणून ओळखला जातो। या बाजाराचे स्वरूप इतके मोठे आहे की संपूर्ण तालुक्याचे लक्ष या व्यापाराकडे लागलेले आहे। या आठवडी बाजारांमध्ये शेळ्या, गायी, बैल आणि विशेषतः घोड्यांची मोठी आवक पाहायला मिळते। शेती कामासाठी बैलजोड्यांची खरेदी विक्री असो किंवा दुग्ध व्यवसायासाठी गायींची निवड, बोदेगावचा बाजार हा शेतकऱ्यांसाठी हक्काचे ठिकाण बनलंय। या ठिकाणी होणारा पशुधनाचा लिलाव हा या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरतोय, जिथे लाखांची उलाढाल एका दिवसात होते। बोदेगाव हे केवळ व्यापारासाठीच नाही तर धार्मिक एकात्मतेसाठीही प्रसिद्ध आहे। येथील प्रसिद्ध दर्गा बनोमा आणि बोदेश्वर यांच्या दर्शनासाठी 36 खेड्यातून नागरिक मोठ्या श्रद्धेने येतात। बाजाराच्या निमित्ताने येणारे शेतकरी आणि कष्टकरी आधी या पवित्र स्थळांवर नतमस्तक होतात आणि त्यानंतर आपल्या व्यवहारांना सुरुवात करतात। ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अविरत सुरू आहे। शेतीसाठी लागणारी अवजारे, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आणि खाद्यान्न यांच्या विक्रीसाठी हा बाजार अत्यंत महत्त्वाचा आहे। 36 खेड्यातील नागरिक एकत्र येत असल्याने येथे मोठी गर्दी पाहायला मिळते। बोदेगावच्या या बाजारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसते। या सर्व घडामोडींचा आढावा महाराष्ट्र आरसा न्यूजचे प्रतिनिधी सोमनाथ खिलारे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरून घेतला असून बोदेगावचा हा बाजार आजही आपली परंपरा आणि संस्कृती जपून असल्याचे यावेळी दिसून आले आहे। नमस्कार, मी नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर सामान्य जनतेचा महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत करतो। पाहायला गेलं तर आपण बघतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक बोदेगाव आहे आणि तालुका शेवगाव। या बोदेगावमध्ये 36 खेड्याचा असा बाजार इथं भरला जातोय। पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा हा बाजार भरला जातो, सगळ्यात मोठं इथं मार्केट सुद्धा भरलं जाते। त्या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्याबरोबर इथले काही नागरिक सुद्धा आपण त्याच्याशी बोलतोय। दादा, काय सांगाल आणि काय वाटते तुम्हाला इतका मोठा बैल बाजार भरला जाते आणि आपली इथं काय पहिले शेतकऱ्याला या पर्यंत ऐकले जाते, शेतकऱ्याला दिले जाते। काय वाटतं शेतकरी जेव्हा शेतकऱ्याला जो काय म्हणतात जेव्हा गाड्या शर्यती असतात तर ह्यातलाच कुठला जो शेतकऱ्याला बैल दिला जातोय त्यातलाच कुठला विश्वविक्रम असं वाटतं की इथला कुठला बैल करेल म्हणून असं वाटतं? हा, वाटतं ना, लोक घेतात ना शेतकरी। अच्छा, तर पाहायला गेलं तर इथं हा जो मार्केट भरतोय तिथं मोठ्या प्रमाणात जे गावखेड्यामधलं सर्व काय बैल येतात ते नेमकं कुठं कसं काय केलं त्याचे नियोजन? आता इथं 36 खेड्यातून जमवत हां, इथे बाजार भरतो। तुम्ही कधीपासून व्यवसाय करता? 15 वर्ष। कधी असं होतं का इथं आल्याच्या नंतर समजा ही आता बैलजोडी तुम्ही आणली ती जर आता गेलीच नाही तर परत नेताना काय घरी घेऊन जातात मग नाही इथलं। आणि परत कुठे खेडेगावात तर मार्केट असतं तिकडे सुद्धा? दुसऱ्या बाजारात आणि किती वर्षापासून करते हा बिझनेस आपण? 15 वर्ष। 15 वर्ष। काय अनुभवलं आता हे नवीन बैल तर कुठं आता तुम्ही आणला आणि तो विकताना तर तुमच्याजवळ भरपूर दिवस राहतं, त्याची थोडीफार आठवण वगैरे काय वाटते? त्याला 4 रुपये करायला लागलं। कुठं असं वाटतं का की हा तर नवीन हा बैल जोडी घेतली तुम्ही आणि त्याने जर तुम्हाला कधी दुःख दिलं तर कधी पहिला जो बैल जोडी असते ती विकली जाते त्याची थोडीफार कुठे तर काय? तीन दुःख दिलं तर दुसरा देतच नाही, बसवराजी देतच ना आपल्याला 10-15 घेत नाही ते। आता किती बैल आता तुम्ही काय? आता 21 बैल होते। 21 बैल आणि 21 बैलामध्ये जर समजा जायचं आज काय झालं तर परत त्याला नेण्याचा खर्च बिल तर कसं काय? काय घरची गाडी आहे, 21 बैल त्या एका गाडीमध्ये कशी जाते? 3 खेपा करायची, 5 किलोमीटर। काय गावाचं? हातगाव इनामदार वस्ती। बघताय खरंच कुठेतरी या बैल बाजार आहे बोदेगावमध्ये प्रसिद्ध आणि 36 खेड्याचा इथं बाजार भरला जातो। आपण विविध ठिकाणीतून जातोय आणि त्याची सुद्धा मुलाखत घेतोय।